नमस्कार. मी संतोष पाटील. आपण बघताय SP न्यूज. कोल्हापूरच्या सहकार राजकारणात आता वातावरण तापले, कारण गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं रणशिंग वाजले आणि या रणांगणात आमदार सतेज पाटील यांनी दिलेला यापूर्वीचा संदेश आता या राजकीय चर्चेच्या केंद्रबिंदूमध्ये आलाय. जे येतील त्यांना सोबत घेऊ आणि शेतकरी हिताचा झेंडा खाली ठेवणार नाही असे सांगत ते समविचारी लोकांना सोबत घेऊन राज्यश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरत आहेत. सतेज पाटील हे महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा आहेत. दुसऱ्या बाजूला अंतर्गत कलहाने त्रस्त झालेल्या महायुतीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आंबेडकर, विनय कोरे, धनंजय महाडिक, चंद्रदीप नरके, संजय मंडलिक असे पॉलिटिकली हेवीवेट चेहरा आहेत. पण या सर्वांमध्ये एकसूत्रता नाही. परिणामी ताकद असूनही महायुती विस्कळीत असल्याचे आजचे तरी चित्र आहे. या निवडणुकीत सतेज पाटील यांचा प्रयत्न गोकुळमध्ये एकट्याच्या जोरावर सत्ता बदल करण्याचा दिसतोय. समविचारी आघाडीच्या माध्यमातून ते पक्षीय रंग कमी करून शेतकरी एकतेचा मुद्दा जोरकसपणे मांडण्याचा प्रयत्न करतील. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नव्हे तर आगामी राजकारणातच नवं समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. सत्ता महत्त्वाची नाही तर गोकुळ टिकणं महत्त्वाचं आहे या घोषवाक्याने ते मैदानात उतरत आहेत. राजकीय समीकरणं बदलतात, आघाड्या बदलतात, मित्र शत्रू बदलतात, पण शेतकरी टिकला पाहिजे ही भूमिका ते सातत्याने मांडताना दिसत आहेत. महायुतीमधील अंतर्गत संघर्ष, स्थानिक पातळीवरील नाराजी आणि सहकार क्षेत्रातील वाढती अस्वस्थता या सगळ्यांमुळे आता अनेक कार्यकर्ते आणि संस्था चालक नव्या पर्यायाच्या शोधात असल्याची चर्चा आहे. याचमुळे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राज्यश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडीचं महत्त्व वाढताना दिसेल असे जाणकार सांगतायत. कारण ही आघाडी केवळ राजकीय समीकरण म्हणून नाही तर शेतकरी केंद्रस्थानी ठेवणारा प्रयोग म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. गोकुळ संघ विचाराने चालला पाहिजे आणि सहकारावर राजकीय स्वार्थाचं सावट नको आहे अशी मतदारांना भावणारी, भुरळ घालणारी वाक्य घेऊन सतेज पाटील ताकदीने मैदानात उतरते. गोकुळची निवडणूक ही केवळ संस्थागत निवडणूक नाही, ती कोल्हापूरच्या राजकारणाचं भविष्य ठरवणारी आहे. महायुतीच्या अंतर्गत वादाचा फायदा उठवला तर सतेज पाटील यांची शाहू समविचारी आघाडी तगडं आव्हान निर्माण करू शकते आणि म्हणूनच त्यांची एकला चलो ही भूमिका आता चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राजकारणात अनेकदा संख्या महत्त्वाची नसते, पण काही वेळा भूमिका महत्त्वाची ठरते. हे गोकुळच्या मागील वेळच्या निवडणुकीने दाखवून दिले. सध्या सतेज पाटील यांची भूमिका अगदी त्याच दिशेने दिसते. गोकुळच्या निवडणुकीत आता कोण एकत्र येणार, कोण कुणापासून दूर जाणार, कोण तटस्थ राहणार, पडद्यामागे काय घडामोडी घडणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले. कारण गोकुळची निवडणूक म्हणजे कोल्हापूरच्या भविष्यातील राजकीय नेतृत्वाची सेमीफायनलच आहे. आणि म्हणूनच सतेज पाटील यांनी शाहू विचारी आघाडीच्या माध्यमातून फुंकलेलं रणशिंग आता कोल्हापूरच्या राजकारणात मोठी उत्कंठा निर्माण करते आणि गोकुळच्या मैदानात कोणाचं नेतृत्व प्रभावी ठरतंय हे पाहणंही या निमित्ताने उत्सुकतेचं ठरते. कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळची सत्ता नेहमीच गेम चेंजर ठरली आणि यापुढे काय होणार हे पाहणे अतिशय रोचक आहे. अशाच राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा SP न्यूज. धन्यवाद.